झी 24 तास एक पाऊल पुढे। पण बिहार दिनावरून मनसे आणि नितीश कुमार यांच्यात झालेला समिट हे तर फिक्सिंग होतं असा आरोप शिवसेनेनं केलाय। फक्त राजकीय फायद्यासाठी मनसेनं हा वाद निर्माण केला होता असं सांगत हा वाद म्हणजे 2 दिवसांचा बिनपैशाचा तमाशा होता अशी बोचरी टीकाही राऊत यांनी मनसेवर केली आहे। हे पहा की हे मॅच फिक्सिंग असावं असं मला वाटतं। जो का वाद आपण म्हणताय हे बहुधा सगळं ठरवून झालं असावं आणि त्याला मॅच फिक्सिंग हे समर्पक असं माझा शब्द आहे। हे जे ठाकूर आहेत ना ज्यांचं आपण नाव घेतलं ते आम्हालाही भेटून गेले। इकडे समोर माझ्या बसले होते आणि त्यांनी मला सुद्धा बिहार दिनाची कल्पना समजून सांगितली होती। तेव्हाही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हा राजकीय कार्यक्रम नाहीये, हा पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम आहे। वाद आम्ही घालू शकलो असतो पण अशा प्रकारचे वाद हे राजकीय मतलबासाठी आणि प्रसिद्धीसाठी होतात। आणि आज आपण ज्या प्रकारे माघार नाट्य झालं नंतर त्याच्यावरून आमची भूमिका कालची अत्यंत योग्य होती की इतर पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करू द्या मग आम्ही बोलू। मुळात भूमिका कोणत्याच नव्हत्या। हा 2 दिवसाचा बिनपैशाचा तमाशा होता। हे आज तुम्ही जर सगळे चॅनलवाले कालपासून जे भागा पेटवत होतात त्याच्यावरच पाणी पडलेलं आहे। या मुंबईच्या मुळावर येणाऱ्या ज्या शक्ती आहेत या राज्याबाहेरच्या त्यांना शिवसेनेने इकडे कधीच थारा दिलेला नाही। हे नितीश कुमार वगैरे सोडून द्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा असतील, सदानंद गौडा असतील, बेळगावात ते अत्याचार करतात मराठी माणसांवरती। बेळगावात ते महाराष्ट्र दिन साजरा करू देत नाहीत म्हणून आमच्या मराठी बांधवांवरती पोलीस अत्याचार करतात। अशा सदानंद गौडा आणि येडुरप्पांचे कार्यक्रम आम्ही इथे उधळून लावले, सातत्याने उधळून लावले। तेव्हा हे कुठे असतात बिहार दिनाला विरोध करणारे? तेव्हा त्यांची भूमिका काय असते? तेव्हा ह्यांचा कुठे आता पत्ता लागत नाही। या सगळ्याच राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातल्या, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, काल भले ते सीमा प्रश्नावरती आझाद मैदानावर जाऊन बसले असतील पण जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा आम्हीच असतो इकडे। प्रसिद्धी मिळो अगर न मिळो आमची आंदोलनं ही अशा प्रकारे शिवसेनेची आंदोलनं कधीही प्रसिद्धीसाठी नसतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।